व्यासपीठावरती आहेत. पुन्हा शेवटला अलिबागकरांना जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत, कारण अलिबागमध्ये इतकं दानशूर व्यक्तिमत्व आहे. अलंकार अलिबागमध्ये आपल्या अशा काही व्यक्ती आहेत आणि त्याचं आभार मानावं तेवढं, कौतुक करावं तेवढं तेवढंच आहे. चालू सामन्यामध्ये विजय कुरुड संघ गौरव पाटील, नितेश तळे, राजेंद्र देशमुख आपण मैदान सोडून कृपया जाऊ नका. आपल्याला विनंती असेल लगेचच सेमीफायनल 2 आपण मैदान टाकून एक वर्ग होतो. विनंती असेल मातृच्या गौरव पाटील मैदान सोडून आपण जाऊ नका. नवीन नवजोत पैसारी आपण त्वरित चला. 1 आणि 2 मध्ये मी पुन्हा सूचना देतो की जे प्रेक्षक आहेत तिथे मान्यवर मंडळी मंचावर व्यासपीठावर उपस्थित आहेत, कृपया आपण ती जागा जरा खाली करा. अनेक मान्यवरांच्या उपस्थितीने चालू सामन्यामधील मानदाता मॅच करतोय हितेश म्हात्रे. याला विनंती असेल आपण व्यासपीठावर जाऊन आपलं बक्षीस घेऊन जायचंय. हितेश म्हात्रे प्रचंड वेगवान खेळाडूंनी आदरणीय दिलीप सिंग भोयर आपल्याला विनंती करतो आपण आपल्या शुभास्ते हितेश म्हात्रे याला पारितोषिक द्यायचं. हितेश म्हात्रे प्लीज आपण मैदानामध्ये वेग दाखवू लागतो, बक्षीस घेण्याकरिता दाखवा, आपलं बक्षीस घ्यायला या. जबरदस्त खेळ हितेश म्हात्रेच्या माध्यमातून या ठिकाणी केला गेला. वारंवार जबरदस्त आणि धारदार चढाया हितेशकडून आपल्याला बघायला मिळाल्या. हितेश आदरणीय दिलीप सिंग यांच्या माध्यमातून कौतुक केलं जात आहे. मित्रांनो खरोखर भाग्यवान आहे, कारण ज्या व्यक्तीच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने जिल्ह्यामध्ये भल्या भल्या कबड्डी स्पर्धा, क्रिकेट स्पर्धा खेळवल्या जातात त्या व्यक्तिमत्वाच्या माध्यमातून तुझा शुभ सन्मान झाला. धन्यवाद. मातृशाळा गुरुळ सुब्रत आपण पुढील 5 मिनिटांमध्ये सेमीफायनल 2 मैदान क्रमांक 1 मध्ये घेतो. आता मात्र आपण वळतोय मैदान क्रमांक 2 कडे. निश्चितच एक आक्रमक पवित्र होते दोन्ही संघ आपल्याला बघायला मिळतात. चढाई करता यावेळेस मात्र प्रो कबड्डी स्टार सीओ गायकर लाजवाब पद्धतीचा परफॉर्मन्स बघायला मिळतो. लाद भरकावली अचूकरित्या 1 गुण त्या ठिकाणी संपादन करतोय. खरोखर एक डायनेमिक पर्सेंटेज आपल्याला डबल पास खेळाडू 12 नंबरच्या रसमध्ये सीओ गायकर माघारी करतो. त्याला प्रत्युत्तर देईल वरुण खासे. खरोखर एक भरभक्कम देश आपल्याला वरून आपल्याला बघायला मिळतं. 7 विरुद्ध 1 असं समीकरण बोनस करून ऑन प्रयत्न केला, निश्चितच त्या ठिकाणी फसला जाणार. कारण शुभम पाटील आणि हर्षल कुलकर याची अपेक्षा अशी मध्यरक्षकाची भिंत त्या ठिकाणी सज्ज असेल. पुन्हा एकदा सुयोग करतात, वारंवार चढा करते, अटॅकिंग खेळ खेळते, अग्रेसिव्ह प्लेयर आपल्याला मैदानामध्ये बघायला मिळतं. आता मात्र 4 विरुद्ध डीप लीडचा प्रयत्न, आता मात्र अनसक्सेसफुल ठरतोय. डिफेन्स प्रत्युत्तर देईल एक नवोदित खेळाडू. निश्चितच गाव ठाणे मागील अनेक वर्ष कबड्डीच्या खेळामध्ये सातत्यपूर्वक खेळ करणारा हा संघ आपल्याला बघायला मिळतो. प्रत्युत्तर देईल आता मात्र बऱ्याच देशांमध्ये यावेळेस मात्र प्रत्येक बैल मारे मगर मोठी बघायला मिळाली. प्रत्युत्तर देईल पुन्हा एकदा सीओ गायकर. आता मात्र सुपर टॅकल जिल्हा मिशन यावेळेस मात्र दिनेश भासे ऍडव्हान्स टॅकलचा प्रयत्न आणि मात्र सुयोग गायकर त्या ठिकाणी शेवबंद होईल की काय. दिनेश भासे अंक पडायला लावला. खरोखर जबरदस्त परफॉर्मन्स. याला अनुभव म्हणतात. अनुभवाची शिदोरी ज्याच्याकडे आहे त्याचा खेळ देखील तितकाच जबरदस्त आपल्याला बघायला मिळेल. एक जबरदस्त मोठा जयच्या माध्यमातून देखील वेगवान खेळाडू आपल्याला बघायला मिळतो. चला मातृशाळा कडून आपल्याला विनंती नवजोत पेसारी मैदानाचा नाव घ्या.
मातृशाळा गुरु सर्वजण बेजारी परिसरा मैदान क्रमांक 1 आपली वाट पाहते. आरुष कृषीच्या थोडा पिछाडीवर पडले असं वाटत आहे मला. कारण किशोरगड जिल्हा चाचणीमध्ये त्याची निवड झाली असं मला अंतिम मुंडाणी संघ आपल्याला बघायला मिळतो. या बसमध्ये एका वेळेला निश्चितच पुन्हा पिछाडीवर जावं लागतं. प्रयत्न करेल जयेश. 7-1 सेमीगंग 7-6 असा गबातीचा खेळ. खऱ्या अर्थाने 7 मित्रांची साथ या मैदानामध्ये मिळत असेल, परंतु यावेळेस 7 काहीशी अनसक्सेसफुल ठरली आहे. जबरदस्त पद्धतीचा खेळ अटॅकिंग खेळ आपल्या या ठिकाणी मळदेवी खेळ संघाच्या माध्यमातून बघायला मिळतोय. आणि मात्र धोरणाचा भूषा दिला जातो अर्थातच नाव देऊन ठाणे संघामध्ये. आता मात्र जगदीश थोडं विचार विनिमय आणि डावपेच आणि पाहूया पुढच्या काही क्षणात काय डावपेच आहेत दोन्ही संघाचे आणि कसे एकमेकांसाठी भिडत आहेत. प्रेक्षकांनी कोणी आढळलं करू नका. आमचे लाईनमन परफेक्ट काम करत आहे. पण पहिल्या सामन्यापासून पाहतो सेमीफायनलचा हा अतिशय रंजक असा सामना होतोय. पण मला वाटतं खूप अशा गोळांची मित्रांनो अशा प्रकारे आज या ठिकाणी पुरुष गटाचे सामने आहेत. त्याच प्रकारे 16 जानेवारी 2026 रोजी मसोबा काराप्रेमी मित्रमंडळ शहापूर यांच्या संयुक्त विद्यमाने रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेचे खऱ्या अर्थाने महिलांचे भव्य दिव्य कबड्डीचे सामने आपल्याला बघायला मिळणार आहेत. त्या स्पर्धेमध्ये विशेष पारितोषिक प्रथम द्वितीय आणि तृतीय चतुर्थ क्रमांकाकरिता 15,000 10,000 व 7,000 पारितोषिक असेल. तर वैयक्तिक पारितोषिक सर्वोत्कृष्ट खेळाडू 2,000 रुपये, सर्वोत्कृष्ट चढाई 1,000 रुपये, सर्वोत्कृष्ट पकड 1,000 रुपये आणि पब्लिक वरून 1,000 रुपये असे पारितोषिक त्या कबड्डी स्पर्धेमध्ये दिले जाईल.
चला मातृच्या कुर्डूस विरुद्ध नवजीवन भेसारी मित्रांनो आपल्याला 20 मिनिटं अगोदर आम्ही पुकार देतोय तरी देखील संघ या ठिकाणी यायला तयार नाहीये नवजीवन भेसारी विरुद्ध मातृच्या कुर्डूस त्वरित चला भेसारी आपण अध्ययन अपेक्षित आहे एकतर आपण सामना लवकर खेळला आणि त्यात आपण आजचे यजमान म्हटलं तर वावगं राहणार नाहीये त्वरित ताबा घ्या नवजीवन भेसारी सामन्याचं अतिशय सुंदर या सामन्याचं नियोजन माननीय मनोजी धुमाळ संतोष धुमाळ असे जे काही बुजुर्ग सभासद आहेत त्यांचं सुंदर योगदान आणि या सामन्याचं नियोजन त्यांनी केलेलं आहे स्वागत सुस्वागत निश्चितच आमच्या मंडळाच्या अध्यक्ष माजी रायगड जिल्हा परिषद उपाध्यक्ष आदरणीय प्रकाश धुमाळ यांच्या व्यासपीठावरती शुभारंभ झालेला आहे निश्चितच दोन ज्येष्ठ व्यक्तिमत्वांच्या माध्यमातून आता मात्र ही कबड्डी स्पर्धा खऱ्या अर्थाने परिपूर्ण झाली असं म्हणायला हरकत नाहीये यांचं या सामन्यासाठी खूप मोलाचं आणि मोठं योगदान आहे असे माननीय प्रकाशजी धुमाळ आपल्यामध्ये पुन्हा एकदा उपस्थित झालेले आहेत धन्यवाद प्रकाशजी धुमाळ चला नवजीवन पेसारी मातृच्या कुर्डूस मध्यंतराविरुद्ध सामना थांबलेला असताना गावदेवी मंडळाने 6 तर मरिदेवी हिरण 13 काहीसा एक तऱ्हेने सुखद चाललेला सामना आपल्याला बघायला मिळतो परंतु पूर्वार्धातला खेळ जरी संपला असला तरी देखील उत्तर अर्धातला खेळ आपण असून बाकी उत्तर अर्धामध्ये कमबॅक 100% होईल यामध्ये मात्र शांत झाली काय मला नाही माहिती असं बघणार आहे साईडला स्कोर आहे काय तुम्ही पण येत आहे आता मात्र ऋषिकेश सडपाता बांधाय परंतु जबरदस्त वेगच्या पायामध्ये असा हा मर्देवी हिरण संघाचा जबरदस्त मुहरा आपल्याला बघायला मिळतो नक्कीच पिसारी विभाग म्हटला की कबड्डीची धोती मंडळी म्हणून या विभागाला आपण म्हणू शकतो कारण अनेक कबड्डी खेळाडू राष्ट्रीय कबड्डी खेळाडू आंतरराष्ट्रीय कबड्डी खेळाडू प्रोत्साहन या विभागाने या अखंड रायगड जिल्ह्याला महाराष्ट्र राज्याला आणि भारताला दिले ते विसरून चालणार नाही चढाई काही सगळ्यात सगळं चालला मुंडाळी संघापर्यंत सुरुवातीच्या क्षणांमध्ये भेसळलेला संघ अंतिम क्षणामध्ये मात्र उसळतो हा इतिहास कबड्डीचा विसरून चालणार नाहीये 6 विरुद्ध 1 म्हणून सुरू प्रयत्न कोणता नाही आणि माथ्याने प्रयत्न प्रत्युत्तर देईल मरिदेवी हिरण संघाचा एक जबरदस्त वेगवान खेळाडू सुरुवातीच्या क्षणापासून या खेळाडूच्या धारदार चढायांमुळे आज संघ सेमीफायनल खेळतोय असं म्हणावं लागेल सुरक्षा खांद्याला खांदे देऊन वारंवार चढाई करतोय
नवोश्वर पेसारी संघ उपस्थित झालेल्या मातृत्व कुरुडोस आपण चला चला मातृत्व कुरुडोस आपण या प्रतिस्पर्धी नवोश्वर संघ या ठिकाणी उपस्थित झालेला आहे अनेक चढायांवर चढा लंबी रेस आता मात्र थर्ड प्रयत्न करतो दीपक कासारेच्या खालून गिरतीपणा सहशक्य होईल का म्हणजे दीपक कासारे देखील अनेक मैदाने गाजवलेला खेळाडू आहे सध्या शांत असेल परंतु संत बिलकुल नाही आहे यावेळेस जबरदस्त क्षेत्ररक्षण वाह जबरदस्त उपस्थित झाली आहे प्रयत्न करावे लागतील प्रयत्न केल्यानंतर निश्चितच या स्पर्धेवरील बाहेर जावं लागेल दीपक कासारे यावेळेस मात्र आत्महत्या मारावी लागेल क्रमाची यशस्वी कामगिरी प्रतिकार जनक झाला सुयोग नक्कीच मित्रांनो भलं मोठं नाव आहे अनेक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा ज्या खेळाडूंनी गाजवून सोडल्या ज्युनियर बँकेसारख्या मोठ्या कबड्डी संघामध्ये ज्या नाव घुसावलं असा हा सुयोग यावेळेस मात्र यशस्वी मांडीवरती थाप देतो आणि प्रतिस्पर्धा सांगतो विशेष हातकंडा असतो असा हा निखिल प्रयत्न झाला परंतु यशस्वी ज्या खेळाडूने मागच्या सामन्यामध्ये एका साईड 6 मिसाईल मारली क्षेत्ररक्षण सुचलेलं आपल्याला बघायला मिळतं गावदेवी मंडळी संघाच्या प्रत्युत्तर दिलेले झाले प्रशिक्षक राजेंद्र देशमुख एक जबरदस्त संघाच्या संघाच्या बघायला मिळतं
ज्या खेळामध्ये खऱ्या अर्थाने आदरणीय दिलीप शिंपे या खेळाडूने महाकबड्डी लीग जिंकून सोडले. असे रायगड जिल्ह्याचा अद्भुत आविष्कार राजेंद्र देशमुखच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळतो. माघारी परत आहे प्रत्युत्तर देतो पुन्हा एकदा ऋतिक रायगड जिल्ह्याचा पोलिस वादळी खेळमध्ये आपल्याला बघायला मिळेल. और त्यांच्या माध्यमातून मदत करण्यासाठी मोठा प्रयत्न करतो. बघायला मिळते प्रदान केला मी आदरणीय विजयजी आपल्याला विनंती करतो. आपण आदरणीय करुणाकर पाटील या साहेबांच्या नावाने या ठिकाणी यथोचित सन्मान करायचा आहे. एक दिग्गज असे व्यक्तिमत्व आपल्या व्यासपीठावरती उपस्थित झालेले आहे. आदरणीय करुणाकर पाटील या साहेबांना सन्मान करतो. माजी शिवराज निशाण घडण्यासारखा
संदेश कुमार आपल्याला विनंती करतो नुकतेच व्यासपीठावर झालेले दीपकजी भगडे यांचा पण या ठिकाणी सन्मान करायचा आहे. संदेशजी तुम्हाला विनंती करतो आपण या ठिकाणी भगडे साहेबांचा सन्मान करायचा आहे. एक ज्येष्ठ साहित्यिक या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित झालेले आहे त्यांचा पण या ठिकाणी सन्मान करतो. आता मात्र सामना उत्कंठा बनवणारा झाला. खरं आपण क्षणाक्षणाला हृदयाचे ठोके वाढले ठोके सुटतील. जर एखाद्याचा ठोका थांबला तर मात्र आयोजन खर्च येणार नाही. त्यामुळे ज्याला हृदय विकाराचा त्रास आहे कृपया सामना कोणत्याही क्षणी चित्र करू शकतो. त्यांच्या घडीचे उदाहरण सांगितले भोपाळच्या घडीचे महाप्रचंड दोन्ही विधानसभेचा गडचा सर्व्हिस आणि सेवा देत असतात. आज ही अतिशय सुंदर त्यांनी सेवा आयटमची कुठे कमी डेकोरेशन केली आहे. आमचं कौतुक थोडंच आहे. धन्यवाद डेकोरेटर्स पंचक्रोश त्यांचं नाव डेकोरेटर्स. अंतिम क्षणी काय होईल कुणालाच काही एक जबरदस्त पद्धतीचा चढाई जे खान ने सामना